शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये लक्ष्मीपूजनाला महाजनांच्या घरामध्ये थरार नाट्य रंगणार आहे। आता सोयीस्करपणे रागिणीने पौर्णिमावरती सगळं आरोप टाकलेला आहे, पण पौर्णिमा काय कमी आहे का? पौर्णिमा निलांबरीच्या मदतीने रागिणी विरुद्धच पुरावा दाखवत स्वतःची निर्दोष सुटका करून घेत आता रागिणीनेच हे सगळं कसं केलंय या सगळ्याचा लक्ष्मीपूजनाला खूप मोठा गौप्यस्फोट करणार आहे। कारण आत्तापर्यंत रागिणीने पंगा घेतलेला असतो तो बाकी सगळ्यांशी, पण पौर्णिमा जितकी कपटी आहे ते अजूनही रागिणीला माहिती नसतं। कारण ज्या वेळेला पौर्णिमाला रागिणीने मदत करण्यासाठी बोलवले त्या वेळेला पौर्णिमाने उलटच काम केलेलं असतं। आणि आत्तासुद्धा प्रॉपर्टीच्या पेपरवरती रागिणीचं नाव असलं तरी रागिणीचं पण काम तमाम करून आपणच ह्या प्रॉपर्टीची मालकीण व्हायची ही स्वप्न पौर्णिमाला पडत असतात। आणि त्यामुळे जर या प्रकरणात आपण अडकलो तर आपल्याला सही सलामत सोडवायला ही रागिणी काही येणार नाही, म्हणून रागिणीच्या विरोधातच असे काही पुरावे पौर्णिमाने ठेवलेले असतात जे निलांबरीच्या मदतीने ती सगळ्यांच्या समोर आणताच आता आजी सुद्धा रागिणीला घरातून हकलून खूप मोठं थरार नाट्य करणार आहे। आणि पौर्णिमाच्या पुराव्यामुळे रागिणी खरी सूत्रधार याचा सुद्धा मोठा गौप्यस्फोट होणार आहे। आता भूमीच्या हातामध्ये ॲक्च्युली प्रॉपर्टीचे पेपर असतात ज्याच्यावरती खोट्या सह्या केलेल्या असतात। भूमी विचार करते या पेपरवरती खोट्या सह्या करणारं कोण असेल आणि माझ्या नावावरती प्रॉपर्टी आहे हे आत्तापर्यंत मला कुणीही सांगितलं नाही की आकाश 26 वर्षाचा झाल्यावरती त्याची प्रॉपर्टी त्याच्या बायकोच्या नावावरती होणार हे मला का कुणी सांगितलं नाही। आणि हे प्रॉपर्टीचे पेपर रागिणी आत्याच्या रूममध्ये आहेत, म्हणजे रागिणी आत्याला हा क्लॉज माहिती होता। प्रॉपर्टीच्या पेपरमधला हा क्लॉज रागिणी आत्याला माहिती असल्यामुळेच रागिणी आत्यांच्या रूममध्ये हे पेपर आहेत ना, म्हणजे सध्या प्रॉपर्टी फक्त माझ्या नावावरती आहे हे रागिणी आत्यांना समजलेलं आहे, म्हणून त्यांनी या पेपरवरती माझ्या खोट्या सह्या करून मला प्रॉपर्टीवरून हकलपट्टी करत स्वतःच्या नावावरती प्रॉपर्टी केली। पण रागिणी आत्यांचं इतकं कपटी रूप माझ्यासमोर का नाही कधी आलं? आणि रागिणी आत्यांनीच रघु काकांना घराबाहेर काढलं, म्हणजे रागिणी आत्यांना माहिती होतं की रघु काका निर्दोष आहेत। या सगळ्यामध्ये रघु काकांचा हकनाक बळी गेला। आकाश सांगत होता की रघु काका असं काही करणार नाही, पण मी आकाशवरती विश्वास नाही ठेवला। तितक्यात रागिणी आणि पौर्णिमा तिकडे येतात। रागिणी ॲक्च्युली आता भूमीच्या हातामध्ये प्रॉपर्टीचे पेपर बघताच खूप हादरते। ती बाहेर गेलेली असते पौर्णिमाला घेऊन रघु काकांचं काम तमाम करण्यासाठी। रघु काका हॉस्पिटलमध्ये आहेत हे उस्तादने सांगितल्यावरती रागिणी बाहेर गेलेली असते आणि घरी आल्यावरती भूमीच्या हातामध्ये पेपर बघितल्यावरती रागिणीच्या पायाखालची ॲक्च्युली जमीन सरकते, पण तरीसुद्धा स्वतःला सावरत आता पौर्णिमावरती सगळं भांडं फोडण्यासाठी रागिणी सज्ज असते। रागिणी भूमीसमोर येते आणि भूमी काय ग इतकी का घाबरलेस तू, असा अगदी साळसूतपणाचा आवणत भूमीसमोर येते। भूमी म्हणते आत्या मी ॲक्च्युली तुम्हाला रूममध्ये काही विचारायला आले होते, तर मला तुमच्या रूममध्ये हे पेपर सापडले। रागिणी म्हणते बघू ग कसले पेपर आहेत भूमी, आणि इतके असे पेपर बघून तुझा चेहऱ्याचा रंग का बरं उडलाय? यावरती आता मात्र भूमी म्हणते आत्या बघा तुम्ही काय आहे। मग रागिणी ते पेपर हातात घेते जसं काही आपल्याला हे पेपर माहितीच नाही आहेत, या पेपरपासून आपण एकदम अचानक हे बघतोय असं आवणत बघू ग काय पेपर आहेत असा आवणत ती पेपर घेते। इकडे पौर्णिमा विचार करते ही बाई असं आवणते, हिनेच पेपर बनवले, माझ्या सह्या घेतल्या, आता ही काय मला वाचवणार का मलाच पुढे करणार? पण मी इतकी मूर्ख नाही आहे, मी हिच्या विरुद्ध पुरावे माझ्या जवळ ठेवलेत, माझे पत्ते मी वेळ आली कीच खोलणार। रागिणी पेपर हातात घेते आणि आता ती वाचायला लागते आणि त्या पेपरमधलं आपल्याला काही माहितीच नाही। सगळी प्रॉपर्टी भूमीची आपल्या नावावरती करून घेतले हे आपल्याला काहीच माहीत नाही असं म्हणत भूमी अगं हे काय, तुझी प्रॉपर्टी तुझ्या नावावरती आहे ती माझ्या नावावरती झाली, काय चाललंय हे? मला तर काही कळतच नाहीये भूमी। भूमी सांगते आत्या मला पण काही कळत नाही आहे। ॲक्च्युली मला आजच मृत्यूपत्र पाहायला मिळालं, त्या मृत्यूपत्रामध्ये 26 वर्षाचा आकाश झाल्यावरती त्याचं लग्न झालं असेल तर ती प्रॉपर्टी सगळी बायकोच्या नावावरती होणार असं मला सांगितलं गेलेलं आहे। आणि ती मी पाहिलं आणि मी तुम्हाला तेच विचारायला आले की याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का, तर मला हे पेपर मिळाले। आता रागिणी म्हणते अगं पण या पेपरवरती तुझ्या सह्या आहेत, कसं काय भूमी हे सगळं, तुझ्या सह्या कशा काय पेपरवरती? यावरती भूमी म्हणते आत्या मी तुम्हाला तेच विचारत आहे। यावरती रागिणी म्हणते हे बघ तुझ्या या सह्या कोण करू शकतं, आणि तुला असं वाटतंय का की प्रॉपर्टी तुझी मी माझ्या नावावरती करून घेईन? मी इतकी मूर्ख आहे?
मी अशी इतकी मूर्ख वाटले का ग तुला भूमी, की अशा खोट्या सह्या करेन? अगं हे असं होत नसतं. यावरती भूमी सांगते, आत्या मग हे पेपर कुठून आले, या सह्या कुठून आल्या, या सगळ्याचा तर गौप्यस्फोट झालाच पाहिजे ना. यावरती रागिणी म्हणते, मला साधारण आयडिया आले, कारण मी मगाशी पौर्णिमाच्या रूममध्ये गेले तेव्हा पौर्णिमा तू कसली प्रॅक्टिस करत होतीस? भूमी म्हणते, हो आत्या, मी सुद्धा पौर्णिमाच्या रूममध्ये काल गेले होते. त्यावेळेला पौर्णिमा कसली तरी प्रॅक्टिस करत खूप सारे पेपर आता बाजूला पडले होते. मी पेपर हातात घेतला तर पौर्णिमाने माझ्याकडून हिसकावून घेतला. रागिणी म्हणते, मग कशाला वेळ घालवायचा, चल दूध का दूध पाणी का पाणी करूया, आपण आता पौर्णिमाच्या खोलीत जाऊया. या अभिजितने डोक्याला ताप आणलाय, तो जेलमध्ये आहे तर ही पौर्णिमा कारस्थानं करते की काय, असं म्हणत रागिणी आता पौर्णिमावरतीच डाव उलटवत पौर्णिमाला तिच्या रूममध्ये घेऊन येते. रूममध्ये आल्यावरती आता मात्र भूमी ते कागद पाहते आणि म्हणते, पौर्णिमा तू केलंस हे सगळं? पण पौर्णिमा मला एक गोष्ट सांग, तू हे का वागलीस? तू असं करण्यामागे कारण काय होतं? यावरती तू सह्या माझ्या खोट्या प्रॅक्टिस केलीस, मी आले तर माझ्यातून कागद हिसकावून घेतलास. पौर्णिमा हे करायची तुला काय गरज पडली? अगं प्रॉपर्टी सगळी आत्यांच्या नावावरती करून तुला महाजनांची प्रॉपर्टी पटवर्धनांच्या नावावरती करायची होती. इतकी निष्ठुर कशी वागू शकतेस ग तू पौर्णिमा, असं म्हणत रागिणीच्या समोर आता भूमीने पौर्णिमाला जाब विचारला असतो. त्यावेळेला पौर्णिमा भूमीला सगळं सत्य सांगणार की मी काही नाही केलं, हे सगळं आईंनी करायला सांगितलं. तेवढ्यात आता रागिणी पुढाकार घेते आणि आता पौर्णिमाच्या एक सणकन थोबाडीत लावून देते, जेणेकरून पौर्णिमा पुढे काही बोलूच शकणार नाही. त्यावरती भूमी सांगते, बोल पौर्णिमा बोल, तुझ्या तोंडून मला सगळं ऐकायचं आहे. रागिणी विचार करते, ही आता पौर्णिमाच्या तोंडून सगळं सत्य ऐकणार म्हणजे माझं सगळं भांडं फुटणार. ती पौर्णिमाच्या दुसरी थोबाडीत देते, जेणेकरून पौर्णिमाचं तोंड कायमचं बंदच व्हावं. आणि रागिणी म्हणते, पौर्णिमा खबरदार एक शब्द बोललीस तर मला कळलंय भूमी, म्हणजे ना हिला महाजनांची प्रॉपर्टी पटवर्धनांच्या नावावरती करून घ्यायची आहे म्हणून हिने हे सगळं केलंय. पण पौर्णिमा मी इतके वर्ष निस्वार्थी सेवा करते आहे, त्याचं तुम्ही हे फळ फेडतात? म्हणजे त्या अभिजितने कारस्थान केलं, तू हे कारस्थान करते, मला ह्या घरामध्ये शर्मेनं मान खाली घालायला लावलीत तुम्ही, असं म्हणत रागिणी वेगळाच आवडते. आणि त्यावेळेला भूमी चिडते आणि म्हणते, पौर्णिमा आता तुला माफी नाही. यावरती रागिणी म्हणते, थांब भूमी, आपण याचा निर्णय घेऊ, आईशी बोलू आणि मग काय ते ठरवू, असं म्हणत ती भूमीला शांत करते खरी. तोपर्यंत खाली येऊन भूमीला प्रशांतचा फोन येतो की रघुकाका यांची तब्येत स्टेबल होती पण अचानक त्यांची तब्येत बिघडली. आता मात्र भूमी विचार करते, काय करावं, रघुकाकांना जाऊन भेटू का? आणि ती ताबडतोब हॉस्पिटलमध्ये रघुकाकांची भेट घ्यायला निघणार. आणि तेवढ्यात ती विचार करते, मला याच्यामध्ये काहीतरी गडबड वाटते, मला पौर्णिमाची पण भेट घेतली पाहिजे. मग हॉस्पिटलमध्ये आधी ती रघुकाकांना भेटायला आली असता ती भूमी म्हणते, रघुकाका काय झालं तुम्हाला, तुम्ही तर बरे होत होतात ना, हे बघा तुम्हाला बरं व्हायचं आहे, आमच्या घरी पुन्हा यायचं आहे. रघुकाका म्हणतात, तुमच्या घरी येईन की नाही माहीत नाही, पण तुम्हाला सत्य सांगणं माझी जबाबदारी आहे. यावरती भूमी सांगते, पौर्णिमाने सगळा गुन्हा कबूल केलाय, तिनेच हे सगळं केलं. रघुकाका म्हणतात, नाही, त्या आत्ता आलेल्या आहेत आणि या कारस्थानाची सुरुवात ही खूप आधी झाली. रागिणी बाईसाहेब या कारस्थानाच्या सूत्रधार आहेत. आता मात्र इकडे भूमी हादरते आणि रघुकाकांवरती उपचार सुरू ठेवायला सांगून ती घरी येते आणि येऊन ती पौर्णिमाची भेट घेते. पौर्णिमाला ती म्हणते, पौर्णिमा खरं खरं सांग काय घडलं होतं, नाहीतर तुझी पोलिसात मी रवानगी करेन. बोल पौर्णिमा बोल, आणि मला सगळं समजलेलं आहे, तू याच्यामध्ये दोषी नाहीस, हकनाक तुझा बळी जाईल आणि तू पोलीस स्टेशनला जाशील. पौर्णिमा म्हणते, यामध्ये खरंच माझा हात नाही आहे, या सगळ्यामध्ये आईंनी मला सांगितलं म्हणून मी सह्या करून घेतल्या, असं म्हणत पौर्णिमा गौप्यस्फोट करते आणि स्वतःकडे असलेले पुरावे दाखवते. आणि पौर्णिमाचा व्हिडिओ बघताच भूमीला सत्य समजतं की रागिणीनेच हे सगळं केलंय. मग आजीसमोर सत्य येताच लक्ष्मीपूजनाला महाजनांच्या घरात खूप मोठं थरार नाट्य घडत रागिणीची हक्कलपट्टी होते. पौर्णिमाने पुरावे दाखवताच रागिणी खरी सूत्रधार हे समोर आलेलं आहे.